आय टीमध्ये जॉब करायचा आहे, इंटरव्ह्यू द्यायचा आहे, किती राऊंड असतात, प्रोसेस काय आहे, इंटरव्ह्यूची होल प्रोसेस काय आहे ही माहीत नाही आहे. सो आज आपण पूर्ण इन डिटेल सगळी प्रोसेस बघणार आहोत, किती राऊंड असतात, कसे असतात आणि काय असतात. ओके, सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या आधी एक मी सांगतो की मी पूर्ण इंटरव्ह्यूची सिरीज एक 10 व्हिडिओज काढणार आहे. त्यामध्ये खूप जणांच्या कमेंट्स आल्या की प्रोजेक्ट एक्सप्लेन कसा करायचा, इंटरव्ह्यूमध्ये हाऊ टू इंट्रोडक्शन कसं द्यायचं, ओके, क्वेश्चन आन्सर्स नाही आल्यानंतर काय बोलायचं, कम्युनिकेशनचं मला कमी येतं तर मग काय. तर ह्या ज्या काही सगळ्या टिप्स आहेत ना, तर मी एक टॉप 10 व्हिडिओज घेऊन आलो. मी टॉप 10 मिनिट्समध्ये नाही, मी एक सिरीज घेऊन येणार आहे इंटरव्ह्यूची. त्यामध्ये मी इन डिटेल टोटल सगळं मी कव्हर करणार आहे. ओके, सो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. सो आपण इंटरव्ह्यूची प्रोसेस बघू काय असते. तर सो ॲज अ फ्रेशर जर तुम्ही कुठे अप्लाय केलं तर तुम्हाला फर्स्टली काय असतं की तुम्हाला एक टेस्ट असते, ॲप्टिट्यूड टेस्ट, त्याला आपण ॲप्टिट्यूड म्हणतो. त्यामध्ये थोडंसं रिजनिंगचं असतं, त्यामध्ये थोडेसे काही मॅथ्सचे क्वेश्चन्स आन्सर असतात, एक दोन प्रोग्राम्स असतात, जावाचे म्हणा, सेलेनियमचे म्हणा, सी म्हणा, C++ म्हणा. तर हे जे काही समजा काही प्रोग्राम्स तुम्हाला दिले जात असतात रिटर्नमध्ये. तर फर्स्ट राऊंड तुम्ही असं मानलं जातं की तुमचं एक ॲप्टी आहे रिजनिंगमध्ये, त्यामध्ये रिजनिंग वगैरे. तर ही जी एक टेस्ट होती आणि त्या टेस्टच्या बेसिसवरती तुम्हाला टेक्निकल राऊंडमध्ये सिलेक्ट करता. टेक्निकल राऊंडमध्ये काय आहे ना, टेक्निकल राऊंडमध्ये तुम्हाला हे विचारतं की अरे तुम्हाला कधी कधी टेक्निकल राऊंड एक होतो किंवा दोन होता. ॲज अ तुम्ही जावा डेव्हलपर गेले तर तुम्हाला जावा रिलेटेड ॲज अ फ्रेशर जरी असलं ना तर जावा रिलेटेड तुम्हाला किती नॉलेज आहे, ओके, काय उपचे कन्सेप्ट आहेत, काय प्रोग्रामिंग आहे, तुमचं प्रोग्रामिंग स्किल्स कसं आहे. एखादा प्रोग्राम तुम्हाला दिलेला जातो आणि त्याला एक्सप्लेन करा म्हणता, कधी कधी तुमची स्क्रीन शेअर करा म्हणता, की स्क्रीन शेअर करून तुमचं बघितलं जातं की यार हां, की हा एक प्रोग्राम घे, रन कर, त्याचं एक्झिक्युशन कसं होतं, डिबगिंग कसं होतं, हे तुम्हाला स्किल्स येता का. तर हे सगळं म्हणजे टेक्निकलमध्ये कसं टेक्निकल स्किल्स बघितलं जातात. ओके, आणि बाकी पण ओप्सचं कन्सेप्ट विचारता. एक्झाम्पल मी सांगतो की जसं डिफरन्स बिटवीन इंटरफेस आणि ॲब्स्ट्रॅक्शन आहे, तर त्याचं डेफिनेशन काय, व्हॉट इज द यूज ऑफ दॅट. ओके, मग ह्या असे क्रॉस क्वेश्चन केलं जातं, म्हणजे टेक्निकली तुम्हाला चेक केलं जातं की टेक्निकली स्ट्रॉंग आहे का ना. त्यानंतर मोस्टली मॅनेजर राऊंड होतो. मॅनेजर राऊंडमध्ये तुम्हाला फक्त काही नाही की यार हां, प्रोजेक्टमध्ये कसं कसं काम करशील, लास्ट इयरला कुठला प्रोजेक्ट होता, त्या प्रोजेक्टमध्ये किती इन्व्हॉल्वमेंट होती किंवा काय. तर हे सगळं तुम्ही एक्सप्लेन करू शकता की मी हे केलं, ते केलं, दॅट्स इट. आणि त्यानंतर एक HR राऊंड होतो. HR राऊंडमध्ये मोस्टली ॲज अ फ्रेशर मी असं नाही करणार की तुम्ही काही निगोशिएशन करता किंवा काय करता किंवा काय. जे पण तुम्हाला ऑफर म्हणजे माहीत असते की हे पॅकेज आहे, 3.5 पॅकेज आहे, ही कंपनी हायरिंग करते, तुम्ही डायरेक्टली ॲग्री बोलता. कारण ॲज अ फ्रेशर मी पण खूप कमीमधून स्टार्ट केलेलं आहे. आपल्याला माहीत नसतं की आपण काय जे काय असेल ऑफर ते आपण ॲक्सेप्ट करतो. सो HR राऊंड काय तेवढा म्हणजे हे होत नाही आहे. जी काय ऑफर असेल ते आपण ॲक्सेप्ट करतो, निगोशिएशनचा पार्ट येत नाही ॲज अ फ्रेशर असेल तर. तर ही झाली एक प्रोसेस झाली. तर ह्यामध्ये डिफरंट आहे की तुम्हाला प्रोजेक्ट कसा एक्सप्लेन करायचा, इंट्रोडक्शन कसं द्यायचं, कसे क्वेश्चन आन्सर्स कसे टॅकल करायचे. तर हे सगळे आपण जसं मी ऑलरेडी बोललो ह्याची एक पूर्ण इन डिटेल सिरीज येणार आहे. ओके, सो जर एक्सपिरियन्स असेल तुमच्याकडे, तो तुम्हाला 1 वर्षाचा, 2 वर्षाचा, 4 वर्षाचा, 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल, तर त्या प्रोसेसमध्ये कसं असतं की त्यांच्यासाठी स्पेशली काय असतं की तुम्हाला म्हणजे मोस्टली थेरोटिकल काय होत नाही, काय नाही, डायरेक्ट टेक्निकल असतं. ओके, जर आणि स्क्रीनिंग सगळ्यात मेन इम्पॉर्टंट स्क्रीनिंग. जर ऑनलाईन जर तुमचा इंटरव्ह्यू असेल ना, तर ऑनलाईन इंटरव्ह्यूमध्ये तुमचा वेबकॅम स्टार्ट असतो, तुमची स्क्रीन शेअर असते आणि तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स केले जाते. मोस्टली एक्सपिरियन्स मोर दॅन 5 इयर्सच्या एक्सपिरियन्सला 2-2 ते 3-3 लोक पॅनल असतात. 2-2 ते 3-3 लोकांचं पॅनल असतं जे तुमचा इंटरव्ह्यू घेत असतं. एकाचं झाला की एक प्रश्न विचारतो, एकाचं झाला की एक क्वेश्चन करतो. आणि त्या क्वेश्चनला तुम्हाला वेबकॅम स्टार्ट असताना तुम्हाला एखादा प्रोग्राम दिलेला असतो, तो प्रोग्राम तुम्हाला टाईप करायचा आहे, तो प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा आहे आणि तुम्हाला तो एक्सप्लेन करायचा आहे. असेच मोस्टली कोविडमध्ये एक राऊंडमध्ये पण खूप लोकांना चांगलं पॅकेज भेटलेलं आहे. पण पोस्ट कोविड कमीत कमी 1 ते 2 टेक्निकल राऊंड होतात, म्हणजे होतातच. त्यानंतर मॅनेजर राऊंड आणि त्यानंतर तुमचा HR राऊंड. ओके, अशी ही प्रोसेस आहे.
तर मग तुम्हाला जो काही इनिशियलला कसं असतं की तुम्हाला कॉल येतो, जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला HR कडून कॉल येतो की तुमचा नोटीस पिरियड किती आहे, तुमचं ॲक्च्युअल सॅलरी किती आहे, तुमची एक्सपेक्टेड सॅलरी किती आहे, तुम्ही नोटीस पिरियड तुमचा किती आहे, किती डेजमध्ये तुम्ही जॉईन करू शकता, तुमची कोणती कोणती टेक्नॉलॉजी आहे, कोणत्या कोणत्या टेक्नॉलॉजीवर तुम्ही तुमचं हँड्स ऑन आहे, हे सगळं नोट डाऊन केलं जातं आणि हे सगळं मॅच झालं तर तुम्हाला इंटरव्ह्यू शेड्यूल होतो. ओके, आणि त्यानंतर ही जी काही प्रोसेस आहे ती. सो हे असं ॲज अ फ्रेशर आणि ॲज अ एक्सपिरियन्स ही इंटरव्ह्यूची प्रोसेस आहे. ओके, सो ॲज अ फ्रेशर असाल किंवा ॲज अ 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल किंवा तुम्हाला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल, जे जे काही क्वेश्चन ॲन्सर्स तुम्हाला ज्या ज्या प्रोफाईलनुसार विचारता, किंवा एखाद्याचा समजा टेस्टिंगचा प्रोजेक्ट असेल तर टेस्टिंगचा प्रोजेक्ट कसा एक्सप्लेन करायचा, डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट असेल तर मी डेव्हलपमेंटला कोणाला तरी पॉडकास्टवरती बोलून तो कसा प्रोजेक्ट एक्सप्लेन करेल त्याचं पण आपण पॉडकास्ट घेऊयात. म्हणजे तुम्हाला जे काय आहे ते सगळं एकदम म्हणजे चांगल्या सिरीजमध्ये भेटणार आहे. सो हे सगळी सिरीज आहे ती तुम्हाला सगळी सिरीज भेटणार आहे प्रोजेक्टची, इंटरव्ह्यूची आणि त्याची टोटल सगळे. सो हा शॉर्ट होता की प्रोसेस कशी आहे किंवा काय आहे. तर ही अशी एक प्रोसेस असते. सो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्ही टेक्निकली स्ट्रॉंग राहा, आणि टेक्निकली स्ट्रॉंग असल्यानंतर बाकीच्या गोष्टी थोड्याशा कमी केल्या चालतील, पण टेक्निकली जर तुम्ही स्ट्रॉंग असाल तर बाकीच्या गोष्टी इग्नोर करता इंटरव्ह्यूवाले. ओके, आणि हां, ॲट द एंड हे सांगत की मी कम्युनिकेशन थोडंसं स्ट्रॉंग ठेवा. जरी तुमचं कम्युनिकेशन कमी असेल तर थोडंसं इम्प्रूव्हमेंट एक्सप्लेन करण्यामध्ये करा, ना की तुम्ही फक्त इंग्लिशचं काही नाही, की तुम्ही कसं पोलाइटली बोलताय, कसं कामली बोलताय, कसे क्वेश्चन अंडरस्टँड करून घेताय आणि कसं एक्सप्लेन करताय, त्यामध्ये पण खूप फरक पडतो. ओके, सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. सो उद्यापासून मी जी सिरीज चालू करतोय तिथं तुम्ही डायरेक्टली म्हणजे बघू शकता. येस, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि येस, थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.